Uh, so once again, welcome. Good afternoon to all of you in lecture number 9 of windowing and clipping. In last lecture, we have seen the types of text clipping. Okay, there are three types of text clipping. First, all or none string clipping. In that, the we are comparing the string with the boundary of the clipping window. If any one word or any one character is being present outside that clipping window, then it is totally clipped. Means what? याच्यामध्ये एकतर पूर्ण स्ट्रिंग आपल्याला विजिबल झालेली दिसेल किंवा पूर्ण दिसणार नाही का. तर याच्यामध्ये बघा टेक्स्ट क्लिपिंग जे आहे ते टेक्स्ट क्लिपिंग हे जे वर्ड आहे हो ह्या विंडोमध्ये बघितला तर तुम्ही आत आहे, बरोबर आहे. आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स जो हे आहे वर्ड, तर त्याच्यामधला कॉम्प हा शब्द बाहेर असल्यामुळं काय केलेलं आहे, क्लिपिंग करताना हे पूर्णच कॉम्प्युटर ग्राफिक्स ही स्ट्रिंगच पूर्ण काय केलेली आहे, काढून टाकलेले आहे. त्यासाठी ऑल ऑर नन स्ट्रिंग क्लिपिंग. नेक्स्टमध्ये ऑल ऑर नन कॅरेक्टर क्लिपिंग. याच्यामध्ये मात्र कसं केलेलं आहे बघा, एखादं जर वर्डमधलं एखादं जर अक्षर तर ते जर बाउंड्रीवर असेल तर ते घ्यायचं नाही आहे. बाहेरच्या बाजूचं जर आपण अक्षर घेतलेलंच नाही, त्याच पद्धतीनं द कॅरेक्टर विच इज प्रेझेंट ऑन द बाउंड्री ऑफ दॅट क्लिपिंग विंडो, इट इज also rejected. Only we have taken the inside part of that string. ओके, तर याच्यामध्ये PUTER आणि ग्राफिक्स हे घेतलेलं आहे आणि एम बाउंड्रीवर असल्यामुळे आपण ते निग्लेक्ट केलेलं आहे आणि ते घेतलेलं नाही. ऑल ऑर नन कॅरेक्टर क्लिपिंग डायग्रामवरून लक्षात येईल. आणि थर्ड काय आहे, इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर क्लिपिंग. म्हणजे याच्यामध्ये मात्र काय केलं आहे, जसं आपण लाईन क्लिपिंगमध्ये वापरतो त्याच पद्धतीने इथं जेवढा पार्ट इथे विजिबल आहे, इनसाइड आहे, तेवढाच घेतलेला, बाकीचा क्लिप केलेला आहे, म्हणजे काढून टाकलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. बरोबर आहे. क्लिपिंग म्हणजे आपण रिमूव्ह करतो, बरोबर. CO आणि एमचा अर्धा पार्ट हा काढून टाकलेला आहे, डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे. तर दिस इज कॉल्ड एज इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर क्लिपिंग. ओके, सो इन लास्ट लेक्चर वी हॅव सीन दिस टाइप्स ऑफ टेक्स्ट क्लिपिंग. देन we will see one example which I have given for the homework, but few students have sent me, but few of them or few students having still some confusion, so I have taken here this example for you. So we will discuss the example because in MSBT examination the question is asked on this algorithm that is Lian-Gwarsky line clipping algorithm. This example I have given for the homework. Some students have solved, but those students have not solved, or those students have some queries. They will look inside this. So I have already given problem statement. Okay, in this example they have given the line that is A 2020 and B 8110. These are the points of the line and we have to find the intersection point. Okay, they have given the lower left corner and अप्पर राईट कॉर्नर. लोअर लेफ्ट आणि अप्पर राईट कॉर्नर दिलेले आहेत. लोअर लेफ्ट 40 आहे आणि अप्पर राईट 190 आहे. सो युजिंग दिस वी विल फाइंड दॅट x1 इज 20, y1 इज 20, बरोबर. A 20, x2 y2 x2 80 आहे, y2 110 आहे.
लक्षात येते काय बघा, x1 y1 आणि x2 y2. त्याच्यानंतर आपण त्या रेक्टँगलचा x मिनिमम आणि y मिनिमम दिलेला आहे. तो 40-40 आहे. लेफ्ट कॉर्नर, लेफ्ट लोअर लेफ्ट किंवा बॉटम लेफ्ट कॉर्नर, आणि अप्पर राईट कॉर्नर आहे तो 100-90 म्हणजे x मॅक्स आणि y मॅक्स. तो किती दिलेला आहे? 100 आणि 90 दिलेला आहे. वन्स we will find these values, which is very simple to calculate further values. एकदा जर तुम्हाला ह्या व्हॅल्यू मिळाल्या तर त्याचं काहीच अवघड नाही. हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत P1 to P4 आणि Q1 to Q4 काढण्यासाठी. P1चं मायनस डेल्टा एक्स, त्याचा फॉर्म्युला टाकला, मायनस डेल्टा एक्स म्हणजे 80 वजा 20, x2 मायनस x1, उत्तर आलेलं आहे वजा 60. नंतर सिंपल डेल्टा एक्स 80 वजा 20 60, मायनस डेल्टा वाय y2 मायनस y1 110 वजा 20 90 आलेला आहे. नंतर Q1 Q2 Q3 Q4 याच्या व्हॅल्यू काढल्या आपण. Q1ची व्हॅल्यू x1 मायनस x मिनिमम 20 वजा x मिनिममची व्हॅल्यू 40, त्यामुळं इथं काय येणार आहे बघा, 20 वजा 40 वजा 20. Q2 इज इक्वल टू, Q2 जर बघितलं आपण तर x मॅक्स मायनस x1 100 वजा 20, उत्तर काय आलेलं बघा त्याचं 80. Q3 y1 मायनस y मिनिमम 20 वजा 40 वजा 20. Q4 y मॅक्स मायनस y1, y मॅक्स 90 आहे, y1 20 आहे, त्याच्यातून वजा केल्यानंतर उत्तर आलं 70. आता याच्या पुढचं सिंपल आहे. Q1 डिवायडेड बाय P1 वजा वजा प्लस झालेला आहे 0.333. आता काही लोकांचं थोडंसं आफ्टर हे फ्रॅक्शन काही विद्यार्थ्यांनी 2 पॉईंटमध्ये काढला आहे, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4 काढले, तर थोडाफार डिफरन्स असू शकतो. लक्षात येते का बघा, कोणाचं 0.34 आलेल, कोणाचं 0.33 येईल, त्याचा काय एवढा इश्यू नाही, परंतु थोडाफार पॉईंटमध्ये हा फरक असू शकतो की आपण डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर घेणार आहोत. नंतर Q2 डिवायडेड बाय P2 80 भागिले 60 1.333. Q3 डिवायडेड बाय P3 मायनस मायनस प्लस झालेला 0.222. Q4 डिवायडेड बाय P4 70 भागिले 90 0.777. तर ह्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. परंतु ह्याच्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी P1 निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह कुठं आहे P1? Q1 साठी आणि Q3 साठी, आणि पॉझिटिव्ह P2 आणि P4 साठी आहे, बरोबर. तर त्या व्हॅल्यू आपल्याला घ्यायच्या आहेत. तर निगेटिव्ह कुठं आहे? Q1च्या ठिकाणी आणि Q3च्या ठिकाणी P जे आहे हे काय आहे? निगेटिव्ह आहे. लक्षात, निगेटिव्ह असल्यामुळं आपण ह्या व्हॅल्यू सिलेक्ट करणार आहोत आणि ह्या पॉझिटिव्हचा एक ग्रुप करणार आहोत आणि निगेटिव्हचा एक ग्रुप करणार आहोत. याचं जे उत्तर आलेलं आहे फायनल, तर ह्याचं कम्पॅरिझन आपल्याला करायचं आहे की Q1 डिवायडेड बाय P1, Q2 डिवायडेड बाय P2, Q3 डिवायडेड बाय P3, Q4 डिवायडेड बाय Q4 याचा जो रिझल्ट आलेला आहे, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू कोणत्या आहेत? तर पहिली आणि तिसरी, आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू दुसरी आणि चौथी आहे. तर इथे काय केलेलं आहे बघा, जिथं जिथं P ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे त्यांचा एक ग्रुप केला आणि त्याच्यामधील मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती आपण सिलेक्ट केलेली आहे. लक्षात येते का बघा, ज्या ठिकाणी P ची व्हॅल्यू निगेटिव्ह होती, पहिल्या आणि तिसऱ्या ठिकाणी निगेटिव्ह होती, तर त्यांचा जो डिव्हिजन आलेला आहे फायनल उत्तर, म्हणजे Q1 डिवायडेड बाय P1 आणि Q3 डिवायडेड बाय P3, तर ते हे 2 अंक आहेत, 2 फिगर्स आहेत. त्याच्यातला मॅक्झिमम व्हॅल्यू काय काढलेला आहे आपण? 0.333. आणि मिनिमम व्हॅल्यू म्हणजे ज्या ठिकाणी Q2 आणि Q4च्या ठिकाणी P ची व्हॅल्यू मिनिमम होती, P ची व्हॅल्यू होती पॉझिटिव्ह होती, तिथं काय आलेलं आहे बघा, मिनिमम जे फायनल उत्तर आलेलं आहे Q2 डिवायडेड बाय P2 आणि Q4 डिवायडेड बाय P4 त्यांच्या व्हॅल्यू ह्या आहेत. आणि दोघांच्यातलं आपण काय केलं, मिनिमम व्हॅल्यू घेतलेली, इकडे मॅक्झिमम घेतले आणि इकडे मिनिमम घेतलेले आहे 0.777. हे मिनिमम व्हॅल्यू ह्याच्यातले आहे आणि ह्याच्यातले मॅक्झिमम व्हॅल्यू 0.333 आहे. एकदा आपल्याला T1 आणि T2 मिळालं
तर आपलं पुढचं काम अतिशय सिंपल होईल. पुढे गेल्यानंतर काय आलं बघा, x(x1) चा फॉर्म्युला जो आहे तो x1 प्लस t1 डेल्टा x, त्याच्यामध्ये x1 ची व्हॅल्यू टाकली, t1 ची आता आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 0.333 गुणिले 60 डेल्टा x, त्याचं उत्तर आलं 39.98. त्याच्यानंतर x(x2) त्याचा फॉर्म्युला x1 प्लस t2 डेल्टा x, त्याच्यामध्ये x1 20 आहे, t2 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 0.77 गुणिले 60, यांचं उत्तर जे आहे ते 66.62. y1 इज इक्वल टू y1 प्लस t1 डेल्टा y, ह्याच्यामध्ये y1 ची व्हॅल्यू 20 प्लस t1 किती आहे 0.333 गुणिले डेल्टा y ची व्हॅल्यू 90, याचं उत्तर आलेलं आहे 49.97. आणि लास्ट y2 इज इक्वल टू y1 प्लस t2 डेल्टा y, याच्यामध्ये y1 ची व्हॅल्यू 20 आहे. इथं x1 y1 ची व्हॅल्यू ह्या एक्झाम्पलमध्ये सेमच दिलेली आहे. त्यामुळे y1 20 आहे प्लस t2 0.77 गुणिले 90 डेल्टा y, त्याचं उत्तर आलेलं आहे 89.93. तर हे जे आहेत हे इंटरसेक्शन पॉईंट आहे, बरोबर. हे इथले x(x1) y(y1), x(x2) y(y2). त्यामुळे काही लोकांनी डायग्राम काढली नव्हती, तर तुम्ही साधारण काढा तर तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा ह्या व्हॅल्यू आपल्याला साधारण मॅच होतात का. तर ते महत्वाचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. तर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केलाय काही लोकांनी, परंतु काही लोकांनी केलं नाही, तर ते थोडंसं लक्षात घ्या आणि हे एक्झाम्पल तुम्हाला न बघता सोडवता येते का बघा. कारण का 4 मार्कासाठी काही वेळेला बऱ्याच वेळा एक्झाम्पल हे विचारलेले आहेत, बऱ्याच वेळा अल्गोरिदम विचारलेले नाही, परंतु त्याच्यावरची जी एक्झाम्पल आहे, आपण बरेच अल्गोरिदम बघितले, ऑलमोस्ट आता संपत आले आपले अल्गोरिदम. तरी अल्गोरिदम म्हणजे एक्झाम्पल पण खूप महत्वाचे आहे. लक्षात आलं काय बघा. तर हे तुम्ही थोडंसं स्वतः करून बघा. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथं